जय शिवराय। इन्फोमोटिव्ह चॅनलच्या एका नवीन धमाकेदार एपिसोडमध्ये मी लॉयर राजेश सावंत आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत करतोय। आणि आजच्या भागामध्ये आपण नवीन सरकारकडून जनतेच्या अपेक्षा या विषयावरती चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 232 जागांवरती महायुतीने विजय संपादन केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ ग्रहण केलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये नवीन मंत्रिमंडळ सुद्धा अस्तित्वात येणार आहे। हे तीन तगडे नेते या महाराष्ट्राला अतिशय विकासाच्या दिशेने घेऊन जातील, कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकाच पक्षाचं एकाच युतीचं सरकार आहे, ज्याला डबल इंजिन असं सुद्धा म्हटलं जातं। आणि हा संपूर्ण महाराष्ट्र जो आहे हा येत्या काही वर्षांमध्ये सुजलाम सुफलाम होईल याबद्दल आमच्या मनामध्ये बिलकुल शंका नाहीये। तर जनतेच्या वतीने आणि इन्फोमोटिव्ह चॅनलच्या वतीने मी या नवीन सरकारला खूप खूप शुभेच्छा देतोय। या नवीन राज्य सरकारकडून जनतेच्या अपेक्षा यांचं आपण काही भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे आणि यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय अपेक्षा। राजकीय अपेक्षांमधला सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा। महाराष्ट्रामध्ये 25 पेक्षा जास्त महानगरपालिकांमध्ये सध्या आमसभा नसल्याच्यामुळे आयुक्तांच्या मार्फत हा कारभार केला जातो आणि राज्य सरकारच्या दृष्टीने तो एक सोयीचा भाग आहे, कारण त्यांना प्रत्यक्षपणे त्या महानगरांवरती आपलं नियंत्रण ठेवता येतं। मात्र भारतीय राज्यघटनेच्या संविधानामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण अपेक्षित आहे आणि म्हणूनच तळागाळामध्ये जर सत्ता पोहोचवायची असेल तर तिकडच्या स्थानिक नेतृत्वाला सुद्धा काम करण्याची संधी मिळणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जी ही दुसऱ्या तिसऱ्या फळीतली नेते मंडळी आहेत ज्यांनी आपल्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये रात्रंदिवस काम केलेलं आहे, सत्तेची फळं त्यांना सुद्धा चाखायला मिळाली पाहिजेत। त्याचप्रमाणे सर्वसामान्य जी जनता आहे ना ती प्रत्येक वेळेला काही आमदाराला शोधायला जात नाही। स्थानिक जे प्रश्न असतात जसं नालेसफाई आहे, रस्त्यावरती दिवाबत्तींची सोय आहे किंवा रस्त्यांवरचे खड्डे आहेत किंवा आणखीन छोटे मोठे जे प्रश्न आहेत तर त्यासाठी आहे ना त्यांना नगरसेवक हा हक्काचा माणूस असतो आणि म्हणूनच या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात। जर आरक्षणाच्या मुद्द्यावरती निवडणुका थांबलेल्या असतील तर तुम्ही तुमच्या वतीने ते आरक्षण द्या। म्हणजे तुम्ही सांगा की आम्ही जे आमच्या पक्षातर्फे उमेदवार उभे करणार आहोत तर त्यातले अमुक 1% उमेदवार हे त्या समाजाचे असतील। राजकीय अपेक्षांचा दुसरा मुद्दा आहे राज्यपाल नियुक्त आमदार। महाराष्ट्र राज्यामध्ये 12 राज्यपाल नियुक्त आमदार असतात, त्यापैकी 7 आमदारांची आपण वर्णी लावलेली आहेत, मात्र 5 जागा अजूनही रिकाम्या आहेत। या राज्यातील सामाजिक, क्रीडा किंवा शैक्षणिक क्षेत्रातली जी मान्यवर मंडळी आहेत त्यांना या 5 जणांमध्ये आपण समाविष्ट करून घ्यावं। बघा आता आहे ना तुम्हाला भारी भक्कम बहुमत मिळालेले आहेत, तुमचे बहुतांश नेते हे निवडून आलेले आहेत, तर अशा वेळी सर्वसामान्यांना सुद्धा या विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व द्या, कारण तुमची जी काही वेगवेगळी ध्येय धोरणं आहेत ती राजकीय स्वरूपाची असतात। तर ती ध्येय धोरणं ठरवण्यासाठी आहे ना ह्या मंडळींचा तुम्हाला निश्चितपणे वापर होईल। कारण होतं काय की निवडणुका लढणं हे आता मध्यमवर्गीयाच्या आवाक्याच्या पलीकडे गेलेले आहेत आणि म्हणूनच या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रूपाने त्यांना या राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळेल। राज्य सरकारकडून जनतेच्या अपेक्षांचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पायाभूत सुविधा आणि ह्या जनतेशी थेट निगडीत आहेत। यातली पहिली गोष्ट म्हणजे नेवी नगर ते आरे हा मेट्रो 3चा प्रकल्प, त्याचप्रमाणे दादर वडाळा ते ठाणे हा मेट्रो 4चा प्रकल्प। मार्च 2025 मध्ये मेट्रो 3 तर डिसेंबर 2025 मध्ये मेट्रो 4चा प्रकल्प पूर्ण होईल असं आपल्याकडनं सांगितलं जात आहे आणि हे प्रकल्प वेळेतच सुरू करा, कारण जनतेशी त्याचा थेट संबंध आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे, स्वर्गीय दिवा पाटील विमानतळ असं ज्याचं नामकरण आपण केलेलं आहे, यातूनही विमानांची वाहतूक ही 2025 मध्ये अपेक्षित आहे। ठाणे बोरोली हा भुयारी मार्ग आणि समृद्धी एक्सप्रेस हायवेचं काम जे शहापूर पर्यंत आलेलं आहे आणि ठाण्यापर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं काम सुरू आहे ते जलद गतीने करण्यात यावं। मुंबई गोवा हायवे जो बरेच वर्षांपासून रखडलेला आहे तो लवकरात लवकर पूर्णत्वात यावा। 2014 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना
कोकणामध्ये रिफायनरीचा जो प्रोजेक्ट येणार होता त्याला प्रचंड विरोध झाला होता आणि हा प्रकल्प आता शेवटी रोह्यामध्ये आलेला आहे। तर हा जो प्रकल्प आहे किंवा वाढवण बंदराचा प्रकल्प हा स्थानिक आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देणार आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राची जी तिजोरी आहे त्यालाही या निमित्ताने प्रचंड आवक होणार आहे। तर केंद्र सरकारच्या मदतीने हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावेत ही जनतेची मोठी अपेक्षा आहे। घाटकोपर ते ठाणा हा फ्रीवे विस्तारीकरणाचा प्रकल्प, त्याच पद्धतीने ठाणा ते नवी मुंबई हा एक प्रकल्प आणला होता, मात्र त्याला स्थानिक पातळीवरती विरोध झालाय। शक्तीपीठ आणि भक्तीपीठ हा जो महामार्ग प्रकल्प आहे या संदर्भात सुद्धा स्थानिक जनतेशी चर्चा करून हाही प्रकल्प आपण लवकरात लवकर सुरू करावा। जनतेच्या अपेक्षांचा तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शेतीविषयक धोरण। आपण आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्या। त्याचप्रमाणे आयात निर्यात धोरण ठरवताना जनतेचं किंवा शेतकऱ्यांचं हित कशात आहे ना याच्याकडे लक्ष द्या। निवडणुकीच्या वेळी सोयाबीन, कापूस आणि बऱ्याच वेळेला कांद्याचा प्रश्न हा आयात निर्यातीवरतीच अवलंबून असतो आणि नशिबाने या वेळेला हे प्रश्न असताना सुद्धा जनतेने तुम्हाला साथ दिलेली आहे। हे प्रश्न व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी या गोष्टीचा भान ठेवा आणि आपलं जे धोरण आहे हे शेतकरी पूरक कसं असेल, बळीराजा त्याच्यामुळे कसा सुखावेल या गोष्टींकडे सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचप्रमाणे शेतीबरोबरीने जो जोडधंदा असतो, उद्योगधंदा, त्याला सुद्धा प्रोत्साहन देणाऱ्या काही योजना आपल्या सरकारकडून अपेक्षित आहेत। बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विम्याचे फायदे मिळत नाहीत, तर त्यामुळेच या विम्याची अत्यंत कठोर पद्धतीने अंमलबजावणी करा। जनतेच्या अपेक्षांचा चौथा प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक अपेक्षांचा। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले काही वर्ष धगधगत राहिलेला आहे आणि ह्या आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांचं आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एक विशेष प्रेम आहे आणि म्हणूनच राज्य सरकार स्थिरस्थावर झाल्याबरोबरच या आंदोलनाला काहीशी धार येण्याची सुद्धा शक्यता आहे आणि ह्या प्रश्नावरती राज्य सरकारला केंद्र सरकारकडून कोणतीच मदत मिळण्याची अपेक्षा नाहीये। कारण जर केंद्र सरकारने हे आरक्षण दिलं तर मग त्यांना प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी तडजोड करावी लागेल आणि केंद्र सरकार ही जबाबदारी घेऊ इच्छित नाही आणि म्हणूनच राज्य सरकारची एक मोठी कसोटी लागणार आहे। आणि जर का तुम्हाला ओबीसींच्या मधून मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर मग काय करता येईल याचा सुद्धा विचार करावा। जर या मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर ओबीसींच्या प्रमाणे आरक्षण दिलं तर कदाचित यामध्ये काही समन्वय निघू शकेल, मात्र हे तुम्हाला तुमच्या पातळीवरती व्यवस्थितपणे हाताळता येणं खूप गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातले हे जे 3 दिग्गज नेते आहेत हे हा प्रश्न सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळतील आणि मराठा समाजाला योग्य तो न्याय देतील आणि हा न्याय देताना इतर कोणत्याही समाजावरती कसल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही याची सुद्धा ते निश्चितपणे खबरदारी घेतील। या सामाजिक आव्हानातला दुसरा अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे आहे ना, या देशामध्ये जे आरक्षण दिलं जातं त्याचा फायदा जो आहे हा काही जाती जमातींनाच मिळतो, मात्र अजून बऱ्याचशा पोट जाती ज्या आहेत किंवा एक मोठा समाज या आरक्षणाच्या फायद्यापासून खूप वंचित राहिलेला आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारने आहे ना ह्या आरक्षणामध्ये सुद्धा काही पर्सेंटेज काही जाती जमातींना देण्याचं धोरण केलेलं आहे आणि त्याची प्रखर अंमलबजावणी पंजाब सारख्या राज्यांनी केलेली आहे आणि जो दलित समाज आहे ज्याला ह्या आरक्षणाचा फायदा मिळत नाही त्याच्यापर्यंत हे आरक्षण पोहोचायला हवं यासाठी महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता नवीन धोरण अवलंबणं खूप गरजेचं आहे। आरक्षणाचा जो खरा फायदा आहे तो तळागाळामध्ये पोहोचायला हवं असं स्वर्गीय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं। केंद्र सरकार तर मदत करेलच, मात्र राज्य सरकारला त्यांच्या पातळीवरती हे धोरण आखावं लागणार आहे आणि ते लवकरात लवकर आखलं जावं। जनतेच्या अपेक्षांचा 5वा मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक अपेक्षा। जगाला हेवा वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक
हे अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणार होतं आणि त्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुद्धा झालेला होता। मात्र हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही। त्याचप्रमाणे दादर येथील इंदू मिलवरचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुद्धा रेंगाळलेलं आहे। तर हे दोन्ही प्रकल्प जनतेच्या अस्मितेच्या किंवा भावनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच संवेदनशील राज्य सरकारला विनंती आहे की ह्या प्रश्नाकडे आपण लवकरात लवकर लक्ष द्यावं। योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्डला सांगितलंय की यापुढे जर तुम्हाला तुमची प्रॉपर्टी जाहीर करायची असेल तर त्या संदर्भातली 70 वर्ष जुनी कागदपत्र तुम्हाला राज्य सरकार पुढे सादर करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारचा निर्णय हा राज्य सरकारकडून अपेक्षित आहे। या महत्त्वाच्या 5 मुद्द्यांच्या नंतर सुद्धा जनतेच्या काही अजूनही अपेक्षा आहेत आणि यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राज्य सरकारमध्ये जी रिक्त पदं आहेत ती लवकरात लवकर भरण्यात यावी। महाराष्ट्रामधला एक खूप मोठा तरुण वर्ग जो आहे तो या परीक्षांची खूप जास्त तयारी करतोय आणि म्हणूनच राज्य सरकारने कोणत्याही अडथळ्यांच्या विना ह्या जागा त्वरित भरण्यासाठी पावलं उचलावीत। शेतकरी आणि बळीराजाला सुद्धा हे सरकार आपलं वाटावं यासाठी स्थानिक पातळीवरती प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे बदलापूर येथे जो अनुचित प्रकार घडला आहे असा कोणताही प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये। महाराष्ट्र हे एक प्रगत विचारांचं राज्य आहे आणि गेले 5 वर्ष जी काही राजकीय अस्थिरता होती त्याला ही जनता अत्यंत विटलेली होती। राज्य सरकारची खूप मोठी जबाबदारी झाली आहे की त्यांना जनतेच्या अपेक्षांना योग्य तो न्याय द्यायचा आहे। मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा या राज्य सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। मात्र आपल्या जर काही अजून अपेक्षा असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आता भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा। अशा नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा। तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा। धन्यवाद।